पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती फक्त 1 रन इथे मात्र प्राप्त केली जाईल. महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे आरके. जान्हवी स्पोर्ट्स तुषार सरपरे साहेब यांच्या वतीने आपण पाहिलं तर सुदर्शनसाठी सलगच्या 5 षटकारांसाठी आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. याला बरोबर क्रिकेट आहे त्यामुळे सर्व काही शक्य आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिलं षटक हे अत्यंत महत्त्वाचं आहे आरकेचं आणि त्यामुळे पहिल्या षटकात कोणती रिस्क घ्यायची नाही आहे दोन्ही फलंदाजांना आणि तेच आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर सिंगलला प्राधान्य दिले गेले. संदीप बॅक टू बॅक 2 सिंगल इकडे कन्वर्ट केले गेले आहेत. राज क्रीडा मंडळ कुळगाव, काल राधे 11 कुळगाव संघाला आपण पाहिलं, आज राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ खेळतोय. फटका मिस टायमिंग आहे. विकेटची संभावना आरकेच्या खात्यामध्ये. विकेट, या मॅचची सर्वात मोठी विकेट, गोल्डन विकेट. व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय धावत जात असताना राहुलने हा झेल टिपलाय. अनबिलिव्हेबल कॅच, जबरदस्त झेल. सगळेजण अगदी राहुलची पाठ थोपवत आहेत. त्याचं कारण की राहुलने हा अत्यंत महत्त्वाचा सुंदर झेल टिपलाय. गुड कॅच राहुल. गोलंदाजी मार्कवरती आरके ज्याने सुदर्शन सारख्या महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर तेजस येतोय. बाळा, हो क्या बात आहे रोहन. व्हॉट अ बॉलिंग. काय व्हेरिएशन्स बघा रोहनकडे किती आहेत. पुढे देखील टप्पा ठेवला गेला आहे, मागे टप्पा देखील आहे, त्यामध्ये बॉल बाहेर देखील काढतोय. लेफ्टी बॅटर आलाय त्याला देखील मात्र तो बीट करतोय. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यावेळेस देखील आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती मला वाटतं लेग बायची ही धाव असेल. SDK सरांचा इशारा आला लेग बायच्या स्वरूपात धाव. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. एक आली ती लेग बायची आहे म्हणजे टोटल 3 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय ते कंप्लीट केल्या जात आहेत. अत्यंत सुंदर गोलंदाजी आरकेची आपल्याला पाहायला मिळाली. गुड बॉलिंग आरके. यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर नवीन वडोली संघासाठी काय जबरदस्त कामगिरी केली आरकेने विथ द बॉल विथ द बॅट. 5 षटकार फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी देखील त्याने केलेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये देखील त्याच अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांवरती तो अगदी योग्य उतरलाय, खरा ठरलाय. गोलंदाज तयार. फटका जरूर चांगला आहे. फिल्डर तिकडे जवळपास नाही आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतील. तत्पूर्वी बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हरमध्ये प्रेशर बनवलं होतं पण या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती ते प्रेशर रिलीज करत असताना चौकार. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा. फटका चांगला आहे. फिल्डर दूर राहिलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
सलगचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. लेफ्ट हँडर बॅटर सध्या तेजस मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. बाला आणि बालाचा बोल. बाला देखील मैदानामध्ये आपण पाहतोय मागील 2 बॉलवरती 2 चौकार आल्यावरती लाईन सुधारली आहे. लेन सुधारली आहे गोलंदाजाने देखील. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज राजाला आपण पाहतोय जो की या मैदानावरती आपण पाहिलं तर सातत्यपूर्वक सराव करतो. नवीन वडवली संघाचं होम ग्राउंड आहे त्यामुळे कुठे ना कुठे या गोष्टीचा ॲडव्हान्टेज त्यांनी घ्यायला हवा. पुढे टप्पा आहे. वाईट यॉर्करचा विकल्प वापरण्याचा प्रयत्न केला आहे पण तिकडे वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. जी खरं तर गाईडलाईन दिली आहे ती जर तुम्हाला पाहता आली नाही तर मात्र तिथून बाहेर चेंडू गेल्यावर पंच दंडित करत असतात. 12 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये कौतुक करेन गोलंदाज आरकेचं ज्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार आल्यावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस राजाचा बॉल ऑन साईडला पाठवण्याचा प्रयत्न. फिल्डर कॅच तर होऊ शकत नाही. टप्प्यासाठी थांबायला हवं होतं मागे. रन किती मिळतील हे बघायचं आहे. रनआउटची संधी जरूर होती तिकडे पण राजाने कोणती रिस्क घेतली नाहीये. धावसंख्या 2 टोटल 14. 4 षटकांचा सामना आहे. बॉल हवेमध्ये. आरके तिकडे आहेत. जजमेंट होईल का पाहायचं आहे. वेल जज. अप्रतिम. आजचा दिवस मला वाटतं आरकेचाच आहे. चांगला हा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेट नंबर 2 राजाच्या खात्यामध्ये देखील एक सफलता. राजा पुन्हा इथे गोलंदाजी महाकोती. शेवटचा बॉल. धावा 11 खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3. या ओव्हरमध्ये देखील फक्त 11. रबर बॉल क्रिकेट आहे. 11 धावा महागडा नाहीये. तिकडे विकेट मिळू शकते. हो राजाच्या खात्यामध्ये सफलता. 3 विकेट इथे मात्र आतापर्यंत गमावले गेले आहेत कुळगाव संघाच्या माध्यमातून आणि सध्या फक्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 14. पहिल्या ओव्हरमध्ये 3. या ओव्हरमध्ये 11. या ओव्हरमध्ये 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट. अत्यंत सुंदर दर्जेदार गोलंदाजी आपल्याला नवीन वडवली संघाची पाहायला मिळते. 2 ओव्हरनंतर 14. राज मित्र मंडळ कुळगाव. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 14ला 3 सध्या धावफलक आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना राज मित्रमंडळ कुळगाव संघ ख्याचा पूर्वार्ध सुरू आहे आणि फटका तितका चांगला नाहीये. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. चांगली फिल्डिंग. थोडासा खराब थ्रो आहे. बॅकअप सुदैवाने उपस्थित आहे. आई एकवीर आपटी बी आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंद्रेपाडा संघाला आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लगेच टॉससाठी कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय कारण तिसरं षटक सुरू आहे. ऑन साईडला फटका चांगला खेळला गेलाय.
आणि बॉल मात्र निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. रोहित आहे गोलंदाजी मार्कवरती. जरूर 2 बॉलमध्ये 7 खर्च केल्यात आतापर्यंत. धावसंख्या 21 वरती आलेली आहे. टॅपिंग क्रिकेट, थोडं शांत पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 धावा देखील मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका आला नाही. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार आपण पाहिले. त्यानंतर आता या ओव्हरमध्ये देखील 1 चौकार येतोय. म्हणजे मोठा फटका, षटकार अजूनही इथे कोणत्याही बॅटरीच्या माध्यमातून येऊ शकला नाही आहे. त्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो. सुदर्शनची विकेट महत्त्वाची होती जी पहिल्या ओव्हरमध्ये आरकेने मिळवली. भरपूर सुंदर झेल देखील आपण पाहिला तिकडे टिपला गेला. फटका लाजवाब, हॅमट केलाय. जणू काही हा बॉल आता खूप लांबून शोधून आणावा लागेल. आडव्या बॅटनं कडवा प्रहार, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 28. हा देखील खराब चेंडू. जे काही पहिल्या 2 षटकांमध्ये आरकेने आणि राजाने कमावलं, जणू काही ओव्हरमध्ये आता गमावण्याचं काम सुरू आहे. भरपूर जबरदस्त ताकद झोकून दिली आणि त्यानंतर मिड विकेटच्या बाहेर हा षटकार आलाय. धावसंख्या 34. चांगली टोटल स्कोरबोर्डवरती आता सेट होतीये. यावेळेस आणखीन एक ताबडतोड वॉट बॅटिंग. मागील 2 धावांची वसुली आता या एका ओव्हरमध्ये केली जाते. सलगचा 3रा षटकार टोकलाय. सर्वात महागडं षटक आता या डावातला आतापर्यंतचा आपण पाहतोय. ज्या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार आणि त्या जोडीला 1 तिहेरी धाव आणि 1 सिंगल. धावा झाल्या 40 3 ओव्हर नंतर. गोलंदाजी मार्कवरती आता शेवटचं अंतिम षटक राहुल आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कदापि धावा नव्हत्या. फक्त आणि फक्त मला वाटतंय पहिल्या ओव्हरमध्ये 3, मग दुसऱ्या ओव्हरमध्ये 11-14 होत्या. थोडंसं महागडं षटक आलंय आणि तिकडे रनआउटची संधी निर्माण होतीये. फलंदाजाला मात्र मैदान सोडावं, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. रनआउटच्या स्वरूपात 4था धक्का. फुल टॉस, फटका फसलाय. आरके बॉल खाली. वेल जज कॅच. सहज आणि सोपा झेल आरके साठी हा होता आणि त्याने घेतलाय देखील. महत्वपूर्ण फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. जो फलंदाज जास्त हावी ठरत होता त्या फलंदाजाची इथे मात्र विकेट घेतली गेली आहे. बॅटर आउट.
नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालेला आहे. यावेळेस ऑनसाइडला प्रेस केला गेला फटका, चांगल्या फिल्डर तिकडे आहेत. दुसरीचा कॉल, 2 धावा इथे मात्र मिळतात. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव होते का पाहायचं आहे. आणि हो, इकडे बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील कदाचित यशस्वी ठरलाय. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 43 वरती पोहोचली गेली आहे. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये राहुल देखील इकडे करतोय. 5 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत. विकेटला महत्त्व नाही आहे इकडे, कारण धावा देखील चांगल्या बनत आहेत. हो, वेगवान, प्रचंड वेग, भन्नाट गती. यॉर्क लाईन बॉल ब्लॉक केलंय, यॉर्क केलंय बॅटरला, डॉट येतोय. पूर्णपणे यॉर्क केलं गेलं होतं. यापूर्वीच्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक. यॉर्कर पुन्हा चांगला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट. बॉल मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 2 धावा मिळतील आणि तिसरीचा देखील प्रयत्न सफल राहील. राहुलने जर जागेवरून मला वाटतं कदाचित बॉल कलेक्ट केला असता तर एक्झॅक्टली जे हातामध्ये आला असता. पण इकडे रनआउटची देखील विकेट गमावली जाते. आणखीन एक गोलंदाज मात्र इथे बाद होतोय. .46 46 झालेले आहेत. शेवटचा बॉल. बॉल तयार. फुल टॉस फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड. 52 झालेले आहेत आणि 53 धावांचं टार्गेट असणार आहे. शेवटचा फुल टॉस गेलाय बघा. यापूर्वी 5 चेंडू किती सुंदर हाताळले. यॉर्क केलं होतं, यापूर्वीच्या दोन्ही बॉलवरती ब्लॉक केलं होतं बॅटरला, पण हा फुल टॉस गेला आणि तिकडे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला डाव संपलेला आहे. 52 झालेले आहेत. टार्गेट 53च असणार आहे. 53. चला टॉससाठी लवकर या प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन. आई एकवीर आपटी बी आणि त्यांच्या विरोधामध्ये हेंद्रेपाडा संघ. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय आम्ही, त्यामुळे प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आई एकवीरा आपटी बी आणि हेंद्रेपाडा लवकर या. चला आपटी बी संघ इथे पोहोचलेला आहे. हेंद्रेपाड्याचे कॅप्टन आपण या लवकर. टॉस केला जाईल लगेच. नवीन वडवले आपले बॅटर पाठवून द्या.
आदरणीय नरेंद्रजी मेंगल साहेबांचं देखील इथं आगमन झालेले आहे. अगदी आपण पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं नाव आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर खो खो या खेळामध्ये देखील आपण पाहिलं तर एक प्रशिक्षण देण्याचं कार्य नेहमी ते करत असतात. स्वागत आहे सर आपल्या देखील. टॉस पूर्ण झालेला आहे आणि आई एकवीर आपटी बस संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. सामना 4 षटकांचा असेल, लक्षात ठेवायचं. चेसिंग कंपल्सरी. चला, बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मॅचला सुरुवात करायची सुदर्शन आपण लगेच. सामना तिसरा साधा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि द्वितीय फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. आई एकवीर आपटी ब त्यांच्या विरोधामध्ये हेंद्रेपाडा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. मग पहिल्या फेरीतील चौथी लढत. अशा मॅचेस पुढे शेड्यूलनुसार पूर्ण केल्या जातील. टॉस जिंकलाय तो आई एकवीर आपटी बने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॅचला सुरुवात होतीये. सामना अगदी जबरदस्त पाहायला मिळेल, कारण शेवट जाता जाता गोड केला आणि त्यामुळे 50+ टोटल स्कोरबोर्डवरती उभारण्यामध्ये यश मिळालं. 53चं टार्गेट आहे. सुदर्शन गोलंदाजी मार्कवरती ब्रह्मास्त्र वापरलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिलाच वेगवान बॉल होता. हॅमट करण्याचा प्रयत्न, भरपूर वेळ बॉल हवेमध्ये आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. बाल बचे. जीवनदान दिले कोणाला तर आरकेला, ज्याने मागील मॅचमध्ये 5 षटकार ठोकलेत. ज्या प्रकारे सुदर्शनची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळवली, त्या प्रकारे सुदर्शनने देखील आरकेची विकेट जवळपास 90% मिळवली होती, पण क्षेत्ररक्षकाची 10%ची साथ त्याला लाभली नाही आणि तिथून मात्र आरकेला जीवनदान मिळालंय. जीवनदानाचा फायदा घेता येईल का पाहायचं आहे. रबर बॉल क्रिकेट आहे. एक चूक तुमची भरपूर मोठी असते आणि तेच घडलं. एक चूक इथून मात्र आता फिल्डरने केली आहे. कॅच सोडली आरकेची. आता इथून कशा प्रकारची बॅटिंग रोहन कांबळे या मैदानावरती करतोय ते देखील पाहायचं आहे. जीवनदान मिळालंय. सध्या स्ट्रायकर एंडवरती रोहित आहे. ज्या प्रकारे खर्च केला त्या प्रकारे वसूल करण्याची बारी आलेली आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर केली होती रोहितने. आता त्या प्रकारची आता वसूल इथून मात्र त्या धावा कराव्या लागतील त्याला. चला, वेळ थोडा कमी घ्या. कुळगाव संघ बोला तयार. वेगवान, प्रचंड गती. व्हाईट बॉलचा इशारा पण त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे 2 वरती. 53 करायच्या 2 झाल्यात. 51 धावांची अजूनही गरज आहे. धावेसाठी ते मात्र संघर्ष असणार आहे, कारण ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आपण पाहत आहोत गोलंदाज सुदर्शनचा. सुदर्शन पुन्हा एकदा. ओहो, यावेळेला दांडी गुल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिला धक्का 2 वरती बॅटिंग करताना नवीन वडवली संघाला.
चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण. बॅटर आलेले आहेत मैदानामध्ये. डीके थोडं स्ट्रिक्ट राहा आपण. नक्की इन ॲक्शन आहेत की नाही हा प्रश्न पडलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धनराज म्हात्रे येत आहेत. दुखापतग्रस्त आहेत. मला वाटतं लिगामेंटचं नुकतंच ऑपरेशन देखील झालेलं आहे, त्यामुळे पायाला बेल्ट लावून खेळण्यासाठी आले आहेत. अजूनही आठवत आहे मागील रबर बॉल हंगामामध्ये खाडी संघासाठी करण निगुकरने याच प्रकारचा खेळ केला होता. नीकॅप घालून ते बॅटिंगला यायचे आणि अगदी लंगडत एका पायावरती का बॅटिंग करायचे. त्या प्रकारे आता मात्र धनंजयला करावं लागेल, धनराज म्हात्रेला करावं लागेल. अगदी यॉक केलं आहे, धनराज म्हात्रेला ब्लॉक केलं आहे. ज्या प्रकारची बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये केली होती, अगदी आपण पाहिलं तर नवीन वडवली संघासाठी गोलंदाज रोहन कांबळेने त्याच प्रकारची बॉलिंग सध्या तरी सुदर्शन करतोय. स्विंग अँड मिस, रफ्तार, प्रचंड वेग, गती आहे आणि गतीचा मात्र वापर योग्यरित्या केला जातोय. बॅक टू बॅक 2 डॉट. इन स्लॉट येत नाही आहेत बॉल, धनराज म्हात्रेच्या रेंजमध्ये येत नाही आहेत. यावेळेस मात्र रेंजमध्ये आलाय आणि आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच हे सांगितलंय. म्हात्रेनं मारलाय षटकार. एक मोठा फटका आल्याच्या नंतर मात्र पुन्हा एकदा शांत केल्याने एक्झॅक्टली काय केलंय बघा तिकडे. रनर आहेत ओके, कारण हा प्रश्न होता की धनराज म्हात्रे स्ट्रायकर एंडवरती उभे आहेत आणि तिकडे रोहन दुसऱ्या बाजूला धावत गेलेत. हा प्रश्न पडला की रोहनची विकेट जाते की काय, पण मला वाटतं तिकडे आमचे 10 क्रिक लाईव्हचे एक्सपर्ट स्कोरर दीपक आहेत, त्यांचे रनर आहेत. आणि ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9. कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना राज मित्र मंडळ कुळगावच्या होत्या धावा फक्त 3, पण आता इकडे 9 आहेत, त्यामुळे थोडं का होईना पारडं जड आहे. दुसऱ्या बाजूला एक विकेट त्यांनी देखील गमावली होती, इकडे एक विकेट नवीन वडवलीने देखील गमावलेली आहे. त्यामुळे मॅच सध्या बॅलन्स स्थितीमध्ये मी म्हणेन. आता 18 बॉल 44 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती तेजसला तेजोमय कामगिरी करून दाखवावी लागेल. तेजस्वी रूप धारण करत असताना मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण समोर आव्हान मोठं आहे. धनराज म्हात्रेने एक मारला होता जबरदस्त ऑफसाईड रिजनमध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर जो फटका सजवला सुदर्शनच्या विरोधामध्ये. तेजस हो रिवर्स शस्त्र बाहेर काढला. फिल्डर तिकडे होते, कदाचित धनराज म्हात्रेने पाहिले नाही. इझिली रिवर्स मारला, फुलटॉस होता. जर सरळ बॅटने खेळला असता मला वाटतं चांगल्या धावा बनल्या असत्या. स्वतःवरती नाराज आहे, त्यांना माहिती आहे फटका कदाचित चुकीचा खेळला गेला. धावसंख्या 10. 43 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. प्लीज तिकडे प्रॅक्टिस बंद करा. पुन्हा जर बॉल मैदानामध्ये आला तर जो कोणी तिकडे असेल त्यांच्या विरोधामध्ये कारवाई केली जाईल प्लीज. तेजस तयार. हो यॉक केलंय. मोठा बॉल, ड्रीम डिलिव्हरी मी म्हणेन. ज्या प्रकारचा बॉल हाताळला गेला, यॉक केला पूर्णपणे. ज्या प्रकारे सुदर्शनने जो एक बॉल हाताळला होता
धनराज म्हात्रेला यॉक केलं होतं पूर्णपणे. त्याच प्रकारचा बॉल, अनप्लेबल यॉर्कर. धावा 10. 16 बॉल 43. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आरकेला आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. बॅक टू बॅक 2 डॉट. प्रेशर वाढलंय, दबाव वाढलाय पूर्णपणे. आता आपण पाहतोय नवीन वडवली संघावरती प्रेशर क्रिएट केलंय. यापूर्वी सुदर्शन, आता तेजस्वी आणि तेजोमय कामगिरी करतोय. हो कडक शॉट. फर्निचर डिस्टॉर्ट बाहेर केलंय. तोडफोड बॅटिंग. 6. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने फटका सजवला. लॉंगॉनच्या वरून 6 मिळाल्या. ओ यॉर्कर, पुन्हा वाईड यॉर्करचा विकल्प. जबरदस्त गोलंदाजी. षटकाराच्या पहिले जो बॉल टाकला होता, जो यॉक केला होता, तो अगदी पायांमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि आता वाईड यॉर्करचा विकल्प वापरला. काय गोलंदाजी आपण पाहतोय. 5 मध्ये फक्त 7. शेवटचा बॉल. फटका मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. अमित तिकडे येत आहेत, सर्वात अनुभवी खेळाडू या संघातील, आणि त्यांनी मात्र योग्यरित्या झेल संपादित करत असताना महत्वाच्या फलंदाजाला बाहेर काढले. आरकेला मैदान सोडावं लागेल. मॅचची गोल्डन विकेट इज गॉन. त्रेपन्नचं टार्गेट आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 16 बनल्या आहेत. एका बाजूला पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बनल्या होत्या जवळपास 14. या इनिंगमध्ये 16 बनल्या आहेत. 2 विकेट गमावले गेले आहेत. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बारक्या येत आहेत. शॉट ऑफ लेंथ होता. ऑन साईडला शॉट ऑफ पुल केलाय. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. एखाद्यावरती समाधान मानवाला रॉकेट थ्रो आलाय. धावसंख्या 1 ने पुढे 17 वरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं देखील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अत्यंत सुंदर इकॉनॉमिकल गोलंदाजी. आता इथून 11 बॉल 36 करायचे आहेत. 11 बॉलमध्ये 4 ते 5 षटकार ठोकावे लागतील. पण नाही, इथे एकेका धावेसाठी तरसावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय बारक्या. यावेळेस बारक्याचा हा बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. हायवे वरती बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 जबरदस्त स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावर हा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. 9 बॉल 30. मॅच बनेल त्यामध्ये कोणती शंका नाही जर अशी बॅटिंग होत राहिली तर. नाही, यावेळेस बॉडी लाईनला जरूर भेदत असताना हा चांगला बॉल आपण पाहतो. लेग बायच्या स्वरूपात ही धाव. बुनबुनचे समंदर बनताय मान्य, पण आता ती वेळ राहिली नाहीये. 2 बॉलमध्ये कुठेतरी 1 षटकार तरी कमीत कमी येणं गरजेचं आहे.
8 बॉल 29 ची गरज आहे. 8 बॉल 29, 8 बॉल 29 हे समीकरण आहे, इक्वेशन आपण पाहतो मैदानामध्ये. या समीकरणाला अनुसरून मैदानामध्ये खेळ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं नेहमी. वेगवान बॉल होता. ऑन साईडला फक्त 1 रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि फक्त एका धावेवरती तिथे समाधान मानावं लागतंय. सिंगल डबलने कोणतेही काम चालणार नाहीये. 7 बॉल 28 ची गरज आहे. कुठे ना कुठे आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 20 ते 22 धावा येणं गरजेचं होतं. त्या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्या बनल्या नाहीत आणि आता अडचणींमध्ये भरपूर वाढ झालेली आहे नवीन वडवली संघाच्या. एकवीरा आपटी ब आपण तयारीत राहायचं आहे, कारण यानंतर तुम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतला, त्यामुळे जशी मॅच कंप्लीट होईल लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. लाईनमध्ये मिस्टेक केली की काय पण नाही, अगदी स्टंपवरून बॉल गेला. पंचांनी सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. चांगले षटक राहिले हे देखील आणि अत्यंत सुंदर गोलंदाजी देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 9 धावांचं हे देखील मी म्हणेन इकॉनॉमिकल षटक. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 6 बॉल 28. सहा बॉल 28 ची गरज आहे. 28. संदीप गहाळने नुकतीच या मॅच मध्ये मुन्ना सर असतायत, त्यांना कळालंय कदाचित. 6 बॉल 28 ची गरज असताना आपण पाहतोय इथे फक्त 1 रन मिळते, सिंगल. आणि आता मात्र या मॅच मध्ये डोकं वर काढू दिलं नाहीये नवीन वडवली संघाला. पूर्णपणे डॉमिनेट केलंय राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाने. ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये. फिल्डर पोहोचत आहेत कव्हरला. मॅचमध्ये कोणत्या तर रंगरूप राहिले नाही आहे, कोणती ती चुरस राहिली नाही आहे सामन्यामध्ये, कारण 4 बॉल 4 षटकार जरी आले देखील 24 बनतील. 26 करायचे आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, नियम या स्पर्धेचा आहे. त्यामुळे इथून आपण म्हणू शकतो फक्त औपचारिकता शिल्लक आहे. षटकार आलाय पण भरपूर उशीर झाला या फटक्याला. फक्त औपचारिकता तर शिल्लक आहे. शेवटचा बॉल 19 करायचे आहेत आणि औपचारिकता इकडे मात्र पूर्ण केली गेली आहे. सामना संपलाय. मॅच फिनिश. राज क्रीडा मंडळ कुळगावने सामना जिंकलाय.